दी फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लीग, अन्यायाच्या अंधारात पेटलेला दिवा. भारताच्या इतिहासात काही क्षण असे असतात जे केवळ वर्तमान बदलत नाहीत तर भविष्यास दिशा देतात. 24 सप्टेंबर 1932 महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात झालेला पुणा करार हा केवळ राजकीय समझोता नव्हता, तो होता शतकानुशतके नाकारल्या गेलेल्या माणसाच्या मानवी अस्तित्वाची कबुली. या कराराने अस्पृश्यतेच्या भिंतींना तडे गेले आणि सामाजिक परिवर्तनाची पहाट हळूहळू उजाडू लागली. या ऐतिहासिक विचारांची स्पंदने अहमदनगरपर्यंत पोहोचली. इथे काही तरुण संवेदनशील कार्यकर्ते एकत्र आले आणि ठरवले, दलित समाजाचा उद्धार फक्त सहानुभूतीने नाही तर मैत्रीने होईल. त्यातूनच सन 1933 जन्माला आली दी फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लीग. दलित म्हणजे केवळ एक जात नव्हे, दलित म्हणजे शिक्षण, संपत्ती, निर्णय प्रक्रिया या सर्वांपासून वंचित ठेवलेला समाज आणि या समाजाचा मित्र बनून उभा राहणारी ही संस्था. कॉम्रेड भाई सत्था आणि सहकाऱ्यांना एक गोष्ट स्पष्ट होती, शिक्षणाशिवाय मुक्ती नाही. म्हणूनच अहमदनगर येथे 10 विद्यार्थ्यांसह संस्थेच्या शैक्षणिक कार्याची सुरुवात झाली. सन 1936 उभी राहिली भक्कम इमारत दिवाळीबाई बार्शीकर प्राथमिक शाळा. हळूहळू विद्यार्थी संख्या 300 पोहोचली. महानगरपालिकेचे अनुदान मिळाले आणि समाजहितासाठी स्वतःची शाळा महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्याचा त्याग केला गेला. शिक्षणासोबतच संस्थेने ओळखले आरोग्याचे महत्त्व. 1939 पासून मोफत होमिओपॅथिक उपचार, रोगांचे अचूक निदान, औषधांचा विनामूल्य पुरवठा केला जाऊ लागला. हा दवाखाना गरिबांसाठी देवदूत ठरला. 30-40 वर्ष हा उपक्रम अखंड चालू राहिला. छात्रालय म्हणजे फक्त राहण्याची सोय नव्हे, ते होते स्वातंत्र्य चळवळीचे जिवंत केंद्र. जात धर्म विसरून सर्व विद्यार्थ्यांसाठी खुलेदार. इथे शिकवले जायचे राष्ट्रप्रेम, कर्तव्य आणि स्वाभिमान. याच कारणाने ब्रिटिश सरकारने छात्रालयावर बंदी आणली, पण संस्था डगमगली नाही. कॉम्रेड भाई सत्था, कॉम्रेड आबासाहेब काकडे, त्यांचे सहकारी सायकल, बैलगाडी, पायपीट करून धान्य गोळा करत छात्रालय बंद पडू देणार नाही हा त्यांचा निर्धार आज तागायत जिवंत आहे. छात्रालयाच्या संदर्भात डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात, काम फारच उत्तम आहे. सावरकर म्हणतात, या उपयुक्त संस्थेस मी यश चिंतितो. साने गुरुजी नम्रपणे म्हणतात, येथे माझे शिर नमते. हे शब्द संस्थेच्या वाटचालीचे मौन साक्षीदार आहेत. आबासाहेब काकडे म्हणजे कर्मयोगाचा अध्याय. 1957 साली शेवगावच्या जैन गल्लीत स्वतःच्या वाड्यात श्री संत गाडगे महाराज छात्रालय सुरू केले. तेथूनच विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलले. धान्यासाठी गावोगावी फिरणारा नेता हा आबासाहेबांचा इतिहास आहे. त्यानंतर निर्मलाताई काकडे यांनी शिक्षणासाठी अनुदानित नोकरीचा त्याग केला व 1961 ते 1973 सालापर्यंत वसतिगृह तेथे शाळा हा विचार त्यांनी रुजवला. 1988 नंतर ॲडव्होकेट डॉक्टर शिवाजीराव काकडे यांनी 58 शाखांचा विस्तार केला. 2004 सेमी इंग्रजीचा क्रांतिकारी निर्णय घेतला व ग्रामीण विद्यार्थी शहरी विद्यार्थ्यांपेक्षा पुढे गेले. संस्कारे वर्धते राष्ट्रम. संस्कार, शिक्षण आणि सेवा यांच्या बळावर घडणारी पिढी हीच आहे दी फ्रेंड्स ऑफ द डिप्रेस्ड लीग. संघर्षातून जन्मलेली परिवर्तनाची अमरगाथा.